नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंट्ससाठी आपण क्वेश्चन पेपर बघूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा पेपर 4 जून 2011चा आहे आणि आणखीन एक पेपर टाकला होता मी 2011 मधला, ऑगस्ट महिन्यातला 2011चाच. चला तर सुरुवात करूया. हा 4 जून 2011चा आहे आणि तो आधीचा टाकलेला ऑगस्ट महिन्यातला आहे 2011 मधला. चला तर आजच्या याला सुरुवात करूया. नंबर 1, अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. चला बघा, 1 मध्ये पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात घेतले असता त्याच्या शरीरात रूपांतर डॅश डॅश मध्ये होतो. यात येणार सिग्न पदार्थ. पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात घेतले असता त्याच्या शरीरात रूपांतर सिग्न पदार्थामध्ये होतं, म्हणजे चरबी. ठीक आहे, येणार यात. तसंच दुसरं बघा, जास्तीत जास्त शिफारस केलेल्या आवाजाची पातळी डॅश डॅश इतकी असते. तर यात ब नंबरचं येणार 85 डेसिबल्स. तसंच तिसरं बघा, तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पोलिओ लसीचे दुसरे नाव सॅबिन आहे. याच्यात क येणार. ठीक आहे, सॅबिन आहे. चौथं बघा, रेसिड्युअल क्लोरीन शोधण्याकरिता खालील पद्धत वापरतात. तर OT टेस्ट. ठीक आहे, क येणार यात. तसंच पाचवं बघा, पुनर्वसन व अपंगत्व डॅश डॅश ह्या पायऱ्या येतात. याच्यात ड येणार, टर्शरी प्रतिबंधक. चला तर आता बघूया आपण जोड्या लावा. तर एक आहे बालगुन्हेगारी. बालगुन्हेगारीमध्ये काय येणार? समाज विरुद्ध वागणूक. तर यात ड येणार. दुसरं बघा, जमिनीखालील पाणी. तर यात खोल विहिरी येणार. तिसरं बघा, तंतुमय पदार्थ. तर यात बद्धकोष्ठ येणार. चौथं बघा, हवा शुद्धीकरण. यात येणार अल्ट्रा व्हायोलेट किरण रेडिएशन. तसंच घरभेटी हे माताबाल आरोग्याचा पाठिंबाचा कणा. तर बघा, पहिल्याच्यात ड, दुसऱ्याच्यात अ, तिसऱ्याच्यात ब, चौथ्याच्यात ई आणि पाचव्याच्यात क. ठीक आहे. तसंच चुकी बरोबर बघूया. पहिलं बघा, मातेच्या चिकतुदास बाळाचे पहिले लसीकरण म्हणतात. बरोबर आहे. तसंच दुसरं बघा, लैंगिक शिक्षण हे प्रौढ अवस्थेतील मुलांना गरजेचे नाही. चूक आहे. तसंच तिसरं बघा, पाणी शुद्धीकरणासाठी तुरटीचा वापर केला जातो. बरोबर आहे. पाश्चरायझेशनमुळे दुधाची चव बदलते. चूक आहे. जीवनसत्व अचा डोस 1,00,000 आयु युनिट 1 वर्षात आतील मुलांना दिला जातो. तर बरोबर आहे. ठीक आहे. चला तर सुरुवात करूया. टिपालिया बघा, बघूया क्वेश्चन कशा प्रकारे उत्तरलेले आहे. टिपालिया कोणतेही 3, ऑक्सिडेशन पॉन्ड, कम्युनिटी किचन,
संदर्भ सेवेमध्ये सामाजिक आरोग्य परिरक्षणाच्या भूमिका, प्राथमिक आरोग्य काळजी घेण्याची घटक, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, भेटीचे उद्देश. तर कुठलेही 3च लिहायचे. तसेच वाक्य लिहामध्ये बघा, रोगपरिस्थिती विज्ञान, व्हायलेट लेअर, मेंटल हेल्थ, मरणाधीनता, मोर्टॅलिटी, आदर्श विहारी. 5 मार्काला विचारले देणारे वाक्य, एक वाक्य 1 मार्काचे. फरक स्पष्ट करण्यामध्ये बघा 2 लिहायचे आहे पोस्टर व फिलिप चार्ट, तात्पुरते कटिंग पाणी आणि कामयाचे कटिंग पाणी, आरोग्य शिक्षण आणि प्रोपगंडा. कुठलेही 2 लिहायचे. तसेच 4थं बघा, गृहभेट. तर हे IMP आहे, तर हे तुम्ही करूनच जा. ठीक आहे. त्यात बघा, तुमच्या ग्रामीण आरोग्य अनुभवाच्या वेळी तुम्ही ग्रामीण आरोग्य केंद्र येथे गेले असता गृहभेट देण्याची योजना केली आहे, तरी खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर गृहभेटीचे उद्देश काय आहे, गृहभेटीचे नियोजन व मूल्यांकन कशा पद्धतीने कराल, गृहभेटीसाठी घेऊन जाण्याची बॅगमध्ये लागणाऱ्या वस्तूची यादी लिहा, बॅग वापरण्याची पद्धत लिहा. आता किंवामध्ये काय आहे, खालील प्रश्नाची उत्तरे द्या. हवेचे प्रदूषण व्याख्या व त्यांची कारणे लिहा. हवेच्या प्रदूषणाच्या आरोग्यावर होणारे परिणाम लिहा. हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण व प्रतिबंधक उपाय. दोन्ही इझीच आहे. वरचं येत असेल तर वरचंच लिहायचे, कुठलेही 4. खालचे येत असेल तर खालचे 3 लिहायचे. ठीक आहे. तसंच 5व्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे, मास्टर पिकू 5 वर्षाचा मुलगा तुमच्या ग्रामीण विभागातील कक्षेत आढळला असून तो फार अशक्त आहे. त्यांचे केस पिकंट रंगाचे आहे आणि त्यांची आई घरकाम करीत असून त्यांचे वडील खाजगी कंपनीत काम करतात. त्याला 2 मोठ्या बहिणी आहेत. त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. वरील परिस्थितीमध्ये लक्षात घेऊन खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर एवढा मोठा प्रश्न बघून घाबरून जाऊ नका. तुम्हाला फक्त ते समजण्यासाठी वरचा प्रश्न दिला जातो, तुम्हाला खालचे आन्सर सोडवायचे आहे. ठीक आहे. लहान मुलामध्ये प्रथिनाच्या कमतरतेची कोणकोणती कारणे आहे, तर ते लिहायचं आहे तुम्हाला 3 मार्कासाठी. लहान मुलामध्ये प्रथिनाच्या कमतरतेमुळे कोणकोणती चिन्हे व लक्षणे दिसतात, ते लिहायचं आहे. ठीक आहे. तसेच प्रथिने मिळणाऱ्या अन्न घटकांची नावे लिहायची, त्यांनी ते अन्न घटकांची नावे लिहायची आहे. पिकूच्या आईला प्रथिनयुक्त आहाराबद्दल काय सल्ला द्याल, ते लिहायचं आहे. आरोग्य शिक्षण काय द्याल, ते लिहायचं आहे. पुनर्भेटीमध्ये पिकूचे तुम्ही कोणते विशिष्ट निरीक्षण कराल, तर ते लिहायचं आहे. ठीक आहे. इझीच आहे एवढा क्वेश्चन, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. खालीलप्रमाणे थोडक्यात मी दिलेलं आहे ते. तसंच किंवामध्ये बघा, जर वाचन असेल येत तुम्हाला तर खालचं पण लिहू शकता तुम्ही. तुमच्या शहरी आरोग्य अनुभवाच्या ठिकाणी तुम्ही शालेय आरोग्य कार्यक्रमागत भाग घेतला. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. शालेय आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट लिहा. शालेय आरोग्य कार्यक्रमाचे महत्त्व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहा. शालेय आरोग्य कार्यक्रमातील प्रेक्षकीय भूमिका लिहा. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. ठीक आहे. यात टिपा लिहा बघा, हे शॉर्टमध्ये दिलेल्या टिपा लिहायचे आन्सर तुम्ही लिहू शकता. शॉर्ट आहे पण तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला समजण्यासाठी कसं लिहायचं ते. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही कशा प्रकारे लिहायचं ते लिहू शकता. व्याख्या तर लिहू शकता तुम्ही 1 मार्काचे आहे तर. फरक स्पष्ट करा माहिती आणि कसं लिहितात. इथे दिले असं नको लिहायला, फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे. फुल क्वेश्चन मी टाकणार तुम्हाला आन्सर याचे, पण इथं फक्त
फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते बघून तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. हे बघा, पिकूच्या आईला प्रतिनियुक्त आहाराबद्दल काय सल्ला द्याल ते इथलं बघून लिहा. तुम्ही कशा प्रकारे लिहायचं ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, झालं आहे, एवढंच होतं. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. कम्युनिटीचा आहे. कम्युनिटीचे 2011चे 2 पेपर आहेत. एक सप्लिमेंटरी पेपर आहे आणि म्हणजे जे पहिलं होतं आणि जे फेल झाल्यानंतर तसा पेपर आहे. ठीक आहे. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.